आपले औरंगाबादचे प्रतिनिधी सचिन जिरे. सचिन, आता ओबीसी समाज सुद्धा तेवढाच आग्रही व्हायला लागलाय. त्यांचंही म्हणणं आहे की ठीक आहे, मराठा समाजाकरता आरक्षित ज्या काही जागांचा विषय तेवढ्या टक्के जागा बाजूला ठेवा आणि भरती सुरू करा. या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तर त्यांची प्रकर्षाने ही मागणी राहिलेली आहे की औरंगाबाद असो महाराष्ट्रातल्या ज्या नोकर भरती आहे त्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या. त्यासाठीच आपल्याला ओबीसीचे काही नेते आहेत त्यांच्याशी आपण विचारू त्यांचं मत काय आहे नेमकं. वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की नाही का मराठा समाजाच्या नोकर भरतीच्या ज्या जागा आहेत त्या बाजूला ठेवून नोकर भरती सुरू करावी. हे यावर तुम्ही कसं बघता? नाही, एकंदरीत ओबीसी समाजाचे जे आरक्षण आहे, आरक्षणाचा हा मुद्दा मूळ चालू आहे आपल्या राज्यामध्ये. तर ज्या आतापर्यंतच्या भरती प्रक्रिया होत्या त्या तशाच चालू असल्या पाहिजे. मराठा समाजासाठी जे आरक्षण पाहिजे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा आहेच. सोबत यामध्ये जी दुखावत निर्माण होतीये की 182 आमदार हे सचिन, तुझा आवाज पोहोचतो आहे, पण काही तांत्रिक अडचणी ती आपण काही क्षणात दूर करूयात. विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला आणि स्वतःच्याच सरकारला जाब विचारला की मेगा भरती कधी सुरू करणार. या पद्धतीनं जर का मेगा भरती तुम्ही टाळत राहिलात तर ती किती काळ टाळली जाणार आणि लोकांची वय निघून चालली, अनेक ठिकाणी त्यांना अडचणी येऊ लागलेत, अशात हे किती दिवस चालणार, अशा प्रकारचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. म्हणजे सरकारमधले मंत्रीच आता अशा प्रकारचे प्रश्न थेट भर रस्त्यात विचारू लागलेत. त्यामुळे सचिन जिरे आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा साधला गेला आहे. सचिन, काय म्हणणं आहे या सगळ्या लोकांचं? या सगळ्या या ठिकाणी काही ओबीसीचे मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये आणि ते अजूनही बोलायला आपल्यासोबत आहेत, ओबीसीची बाजू मांडण्यासाठी आपल्यासोबत आहे. तुम्हाला काय वाटतं वडेट्टीवार यांनी सांगितलेला जो आहे त्यावर तुम्ही कसं बघतात? खरं म्हणजे शासनाच्या मध्येच ह्याविषयी दुमत किंवा एकमत किंवा संभ्रम, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची दिशा दिसते. कारण एकीकडे एक मंत्री म्हणतोय अशा प्रकारचे संभाषण करतोय आणि दुसरं शासन म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये जाताना व्यवस्थित पुढाकार घेत नाहीत, त्यांच्यापर्यंत जात नाहीत, त्यांच्यापर्यंत स्वतःचा वकील जात नाही. हे दुविधा अवस्था ह्या शासनामध्येच आहे. त्यामुळं ह्या शासनाचाच हेतू मराठा आरक्षण देण्याविषयी आम्हाला संशय वाटतो. तुम्हाला नोकर भरती जी आहे मराठा समाजाची जागा बाजूला ठेवून करणं वाटतं का तुम्हाला? नोकर भरती तर झालीच पाहिजे. ओबीसी मराठा असं न करता त्या सगळ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा झाली पाहिजे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा झाली पाहिजे आणि निकाल आल्याच्या नंतर त्याविषयी काय ठरवायचं ते ठरवलं पाहिजे. पण ज्या मुलांनी खेड्यातून ग्रामीण भागातून तयारी केलेली आहे त्यांनी जर आपली स्वतःची परीक्षा दिली तर ते कमीत कमी त्यांची परीक्षा दिली जातील, त्यांची मेहनत वाया जाणार नाही. ग्रामीण भागातून आजची परिस्थिती शेतकऱ्याची बघा, दुष्काळ, पाऊस, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी होरपळून गेलाय. अशा परिस्थितीमध्ये तो वर्ग गावाकडे जाईल आणि परत त्याची मानसिकता परीक्षा देण्याची होईल. अशा अवस्थेत तो राहणार नाही आणि एखाद्या वेळेस एखादा अधिकारी होण्याचा, एखादा मुलगा असेल एखाद्या ग्रामीण शेतकऱ्याचा, तो सुद्धा याच्यापासून हे वंचित करतात. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्याचं नुकसान करण्याचं काम हे शासन करत आहे असं मला वाटतं. नक्कीच या ठिकाणी अजून देखील आहेत आपल्यासोबत ओबीसीची बाजू मांडण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं नोकर भरतीबद्दल? सगळ्यात पहिले तर मी विजय वडेट्टीवारचा मी खरोखर निषेध करतो की त्यांनी ओबीसी समाजाच्या बद्दल जे वक्तव्य केलं की ह्या समाजानं आरक्षणासाठी कटोरे घेऊन जावं का, हा शब्दाचा मी खरोखर निषेध करतो. आणि दुसरा प्रश्न असा की आज ज्या आपल्या ज्या आरक्षणाची जी भूमिका मांडताना की शासनानं पहिली ही जबाबदारीनं विचार केला पाहिजे की या ठिकाणी सर्व जे ग्रामीण भागातून जे शेतकऱ्याची मुलं असतील किंवा सर्व जाती धर्माचे, ते दलित असन, ओबीसी असन किंवा सर्व जाती धर्माचे, याच्यात आरक्षणाच्या बाजू न मांडता तर यांना या ठिकाणी त्यांची पहिली तुम्ही नोकरीची व्यवस्था करावी. कारण की ह्या शासनामध्ये आज आपण जर जातीवर फक्त ह्या सरकारने एकच काम लावलं की प्रत्येकाने जातीमध्ये भांडण लावून या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या शासनाने लावलेलं आहे.
या ठिकाणी मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी आपल्यासोबत काही समन्वयक आहेत, बर त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. सचिन, मी तुझ्याकडे येतो, पण आपल्यासोबत आणखी 2 मान्यवर जोडले गेलेले आहेत, ज्यांचं आधी आपण स्वागत करूया. आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, ओबीसी समाजाचे नेते आणि अभ्यासक आहेत, आणि याच्यासोबत राजेंद्र दाते पाटील आहेत, मराठा मुस्लिम आरक्षण कृती समितीचे ते नेतृत्व करतात. आपल्या दोघांचंही स्वागत. श्रावणजी, आता 13% बाजूला ठेवून, म्हणजे मराठा समाजाच्या साठीच्या 13% बाजूला ठेवून भरती करावी, असं आता ओबीसी नेते म्हणायला लागलेत, मंत्रिमंडळातले मंत्रीच म्हणायला लागलेत. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, ही भूमिका ओबीसीची खूप आधीपासूनची आहे. आणि खरं म्हणजे बघायला गेलं तर एक लोकशाहीमधले काही एटिकेट्स आहेत, लोकशाहीमध्ये काही संकेत आहेत आणि काही कॉमन सेन्स आहेत. एक कॉमन सेन्स असा आहे की एखादा विषय जर कोर्टात असेल तर कोर्टाच्या बाहेर कृपा करून या विषयावर काही बोललं पण नाही पाहिजे आणि कोर्टाच्या बाहेर काही कृती पण नाही केली पाहिजे. पण इथं सगळे एटिकेट, सगळे मॅनर्स, सगळे कॉमन सेन्स, सगळे नीतिमत्ता सगळी गुंडाळून ठेवून कोर्टामध्ये विषय असताना बाहेर आंदोलन करणं किंवा ही परीक्षा होऊ नका देऊ, ती नोकर भरती बंद करा, आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच मिळू देणार नाही, हे जे काही म्हणजे सगळं काही नीतिमत्ता गुंडाळून ठेवून जे महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे, हे झुंडशाही आहे, ही गुंडशाही आहे. खरं म्हणजे एखादी कोर्टात केस असल्यानंतर तुम्ही बाहेर बोलूच नका ना आणि बाहेर काही कृती पण करू नका ना. जे काही करायचं ते कोर्टात करा, जे काही बोलायचं ते कोर्टात बोला, जे काही सांगायचं ते कोर्टात बोला. हे तिथे सांगणं सोडून देत आणि इथं राज्य सरकारला त्रास देतात. पण मग हे महाराष्ट्रीयन दबावाचं जनतेला राजकारण सुरू आहे त्रास असं देतात. वाटतं तुम्हाला? ही परीक्षा, तर हा सगळा काही मूर्खपणा जो चालू आहे, दबाव हा लोकशाही शब्द आहे की एखादा विषय दबाव आणून लोकशाही मार्गाने मान्य करून घेणं, हा दबाव वगैरे नाही, ही गुंडशाही. अलग लक्षात. बर श्रावणजी, आणि मी हाच प्रश्न घेऊन आपण पुढे राजेंद्र दाते पाटील यांच्याकडे जाऊयात. राजेंद्रजी, तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? हॅलो. हॅलो. हा राजेंद्र भाऊ, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुम्ही कसं पाहताय? कारण आता मराठा समाजाच्या पाठोपाठच ओबीसी समाज सुद्धा राज्यात दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसतोय. आता तर राज्यस्तरावरचा मोर्चाही काढणार आहे ओबीसी समाज. धन्यवाद आईबेनचे. मी प्रथम धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक चांगल्या विषयाला आज सुरुवात केलेली आहे. आणि माझं सर्व ओबीसी समाजातील नेत्यांना विनंती आहे, मागे एकदा औरंगाबादला प्राध्यापक श्रावण देवरे साहेब आले होते, त्यांच्याशी मी ती चर्चा केली होती आणि त्यांना हे सांगितलेलं होतं की मराठा समाजाच्या वतीने आमच्यासारखी गेली 25-30 वर्षापासून काम करणाऱ्या लोकांचंही तेच म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही दुसऱ्या आरक्षणाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य करणार नाही आणि तेच आम्ही करतोय. तर मला असं वाटतं की ओबीसी समाजातील सर्व नेत्यांनी एकदा जर का 27 जून 2019 रोजी मुंबई हायकोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे ते एकदा वाचलं तर हे स्पष्ट त्याच्यामध्ये होईल की हे जे आरक्षण आहे ते 50%च्या पुढचं असल्यामुळे रेकॉर्डवर कायदेशीर पद्धतीने जर हे 50%च्या पुढचं आहे तर मग याच्यावर कशाला ती आंदोलन ओबीसी समाजाची पाहिजे? कशासाठी तुम्ही हा गैरसमज करून घेत आहात की आमच्या ताटातलं कोणी हिसकावेल किंवा आमच्या त्या मूळ आरक्षणाला धक्का लागेल? तर असं काहीच नाही. आपण एकदा ती मन लावून जर ती जजमेंट वाचलं तर त्यात मग एक लाईन मला असं वाटतं मी वाचून दाखवणं आवश्यक आहे. त्या जजमेंटच्या 483 नंबरच्या पानावर जे दिलेलं आहे त्याच्यातलं अनुक्रमांक 5, कोर्टाने जजमेंटमध्ये असं म्हणलेलं आहे की वी होल्ड अँड डिक्लेअर दॅट द रिपोर्ट ऑफ द गायकवाड कमिशन हॅज सेट आउट द एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस अँड extraordinary situation justifying crossing the limit of 50% reservation as set out in इंदिरा सहानी. आणि दुसरं पुढचं एक छोटंसं त्यांनी असं 6 नंबरमध्ये म्हणलं होतं की अंडर द आर्टिकल 15(4) and 5 and article 16(4) the Constitution of India is justified in the backdrop of report of MSBCC
इन मेकिंग प्रोव्हिजन फॉर सेपरेट रिझर्वेशन टू मराठा कम्युनिटी. पहा, त्याच्यामध्ये सेपरेट रिझर्वेशन टू द मराठा कम्युनिटी हा शब्द जजमेंटमध्ये आलेला बर आहे. बर नाही पण आणि मग हे सगळं असं असताना नाही आपण पण त्याच्यामध्ये राजेंद्रजी, याच्यात विषय असा सुरू झाला की प्रत्येक ठिकाणी नेते वेगवेगळी मागणी करतायत ना. आता कोणीतरी म्हणतं बंद खोलीतल्या बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी मंजुरी दिली की आमच्यातलं आरक्षण दिलं तरी चालेल. बाहेर बाहेर जाहीरपणे बोलताना वेगळं वक्तव्य केलं. यातून पुन्हा हा सगळा वाद तयार होतोय. आपण सगळे सुशिक्षित आणि या सगळ्या न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून काम करणार आहोत. तर ह्या जजमेंटला काहीच अर्थ नाही का? या केसेस ज्या चालू आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच एसीबीसी ऍक्ट 2018ला चॅलेंज केला गेलेला आहे. मग हे सगळं तिथं जर कोर्टात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे ऑन रेकॉर्ड आहे, तर तुमच्या या बाहेरच्या चर्चेला काही अर्थ आहे का? सांगा बरं. बर आपण श्रावण भाऊंना हा प्रश्न विचारूया. श्रावणजींना हा प्रश्न विचारूया. आपण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील आणि न्यूज 18